आहा, मस्त कापसासारखी मऊ लुसलुशीत इडली विथ चटणी आणि सांबर लगेचच बघूयात. नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण परफेक्ट जाळीदार सुपर सॉफ्ट आणि पांढरी शुभ्र इडली कशी बनवायची ते बघणार आहोत. त्याआधी माझं एक निवेदन आहे की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर जरूर लाईक करा. त्यासोबतच परफेक्ट आणि इन्स्टंट सांबर कसा बनवायचे त्याची रेसिपी आहे. पुदिना घालून केलेली चटणी आहे आणि सुपर सॉफ्ट इडली होण्यासाठी सगळ्या टिप्स मी यामध्ये दिलेल्या आहेत. चला तर मग लगेचच सुरुवात करूयात. आजची रेसिपी इडली सांबर रेसिपी. तर ही इडली बनवण्यासाठी इथे मी रेशनिंगचा जाड तांदूळ वापरला आहे. तर सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात वाटीच्या साह्याने 3 वाटी तांदूळ मोजून घेऊयात. आता त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ आणि 1 वाटी पोहे यामध्ये घालून घ्यायचेत. हे आपण कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो ना, अगदी तेच आहेत. पोह्यामुळे इडली सॉफ्ट आणि जाळीदार व्हायला मदत होते. आता यात पाणी घालूयात आणि स्वच्छ धुवून घेऊयात. 3 ते 4 वेळा हाताने चोळून हे स्वच्छ धुवून घ्यायचं. यामुळे यामध्ये काही कचरा असेल, पावडर असेल तर ते सगळं निघून जाण्यास मदत होते. इथे मी इडलीसाठी रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे, त्यामुळे 2 ते 3 वेळा हे धुवून घेणं गरजेचं आहे. यामुळे इडली पांढरी शुभ्र व्हायला मदत होती. तुम्ही दुसरा कोणताही तांदूळ, इडलीचा तांदूळ वापरला तरीसुद्धा चालेल. धुवून झालं की यात स्वच्छ पाणी घालून घ्यायचं. डाळ आणि तांदळाच्या वर बोटभर येईल इतपत पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे. आता यामध्ये 1/4 चमचा मेथीदाणे घालून घ्यायचे. आता हे 5 ते 6 तास किंवा रात्रभर भिजू द्यायचं. रात्रभर भिजवल्यानंतर डाळ तांदूळ छान भिजलेत, तुम्ही इथे बघू शकतात. आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता काय करायचं, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये यातलं थोडं मिश्रण घालून घ्यायचं. प्रथम या मिक्सरच्या भांड्यात डाळ आणि तांदूळ घालायचे आणि यातलंच पाणी हे वाटताना आपल्याला वापरायचं आहे. थोडं पाणी घालायचं आणि हे बारीक वाटून घ्यायचं. जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं. हे इडलीचं पीठ बारीक असं वाटून घेऊयात. वाटून झालं की हे पीठ ठेवण्यासाठी मोठ्या भांड्याचा वापर करायचा, कारण हे पीठ फर्मेट होतं आणि फुगून दुप्पट हे पीठ वर येतं. याच पद्धतीने डाळ तांदळाची दुसरी बॅचसुद्धा आपण वाटून घेऊयात. सगळं डाळ तांदूळ आपलं वाटून झालेलं आहे. आता याच भांड्यात थोडं पाणी घेऊन हे यामध्ये ॲड करून घेऊयात. म्हणजे काय होतं, मिक्सरच्या भांड्याला जे पीठ लागलेलं असतं ते सुद्धा वाया जात नाही. आणि थोडं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जास्त दाटसर हे मिश्रण नसावं आणि जास्त पातळ हे मिश्रण नसावं. वाटून झालं की 1 ते 2 मिनिट हे पीठ छान फेटून घ्यायचं. एकाच दिशेने एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे पिठामध्ये हवेचे बुडबुडे तयार होतात आणि पीठ छान फर्मेट होण्यास मदत होते. 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि परत एकदा हे मीठ व्यवस्थित पिठासोबत मिक्स होण्यासाठी एकदा परत मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित फेटून घेतल्यामुळे पिठाला जाळी छान सुटते. आता हे झाकून ठेवूयात आणि रात्रभर भिजून देऊयात. ठेवताना एखाद्या उबदार ठिकाणी हे ठेवून द्यायचं, म्हणजे अगदी कापसासारखी इडली बनवून आपली तयार होते. रात्रभर पीठ भिजू दिल्यामुळे सकाळी पाहू शकता पीठ दुप्पट झालेलं आहे. रात्री आपलं अर्धं भांडं हे पीठ होतं, आता भरपूर असं वर हे पीठ फुगून आलेलं आहे. छान जाळी पण आलेली आहे. आता ही जाळी न मोडता आपल्याला अगदी हलक्या हाताने थोडंसं हे पीठ हलवून घ्यायचं आहे. याचसाठी आपण रात्री मीठ घातलं होतं. सकाळी जर मीठ घातलं तर काय होतं, हे मीठ आपल्याला सगळ्या पिठाला लागण्यासाठी हे हलवून घ्यावं लागतं किंवा मिक्स करावं लागतं. पण आपण रात्रीच मीठ घातलं होतं, यामुळे काय होतं, याची जाळी तुटत नाही आणि हे इडली अतिशय फ्लफी अशी बनून तयार होते. आता लगेचच याची इडली करायला घेऊयात. प्रथम इथे मी इडलीच्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी आपलं बॉईल होतंय तोपर्यंत या इडलीच्या डिशला आपण तेल लावून घेऊयात, म्हणजे पीठ भांड्याला चिकटत नाही आणि इडली छान निघायला मदत होते. सगळ्या डिशला तेल लावून झालं की यामध्ये पळीच्या साह्याने अगदी हलक्या हाताने पळीभर पीठ घालून घेऊयात.
आणि याच पद्धतीने सगळ्या डिश आपण भरून घेऊयात. पूर्ण डिश भरून घ्यायची नाही, त्यामध्ये थोडी जागा ठेवायची म्हणजे इडली फुलायला छान मदत होते. पाणी छान उकळलेलं आहे. आता या सगळ्या इडली भरलेल्या डिश आहेत या आपण या भांड्यामध्ये ठेवून घेऊयात. एक महत्त्वाची टीप म्हणजे या इडलीच्या डिश या भांड्यात ठेवताना काय करायचं, या होलमधून स्टीम येते, या होलवरती आपला दुसऱ्या भांड्याची इडली यायला हवी, म्हणजे होलामधून जी स्टीम येते त्यामुळे इडली व्यवस्थित फुलायला मदत होते. आता झाकण ठेवूयात आणि इडली शिजू देऊयात. प्रथम गॅसची फ्लेम अगदी हाय ठेवायची, कारण पाणी आपलं गरम झालेलं आहे. यामुळे इडली लगेच 1-2 मिनटात लगेच इडली फुलून तयार होते. 1-2 मिनटानंतर हाय फ्लेमवरती तुम्ही बघू शकतात इडली छान फुललेली आहे. आता परत झाकण ठेवायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि 10 मिनिट आपल्याला ही इडली शिजू द्यायची आहे. इडली आपली शिजती आहे तोपर्यंत सुपर टेस्टी सांबार कसं बनवायचं ते बघूयात. अगदी हॉटेल स्टाईल सांबार कसं बनवायचं याची रेसिपीसुद्धा याआधी मी शेअर केलेली आहे, तीसुद्धा तुम्ही नक्की पहा. झटपट सांबार बनवण्यासाठी इथे मी तूर डाळ आणि मूग डाळ एकत्र थोड्या वेळ भिजत ठेवली होती. यामध्ये हळद आणि जिरे घालून घेतलेत. आता डाळ शिजेल इतपत पाणी घालून ही मऊ अशी शिजवून घेऊयात. डाळ शिजेपर्यंत सांबारसाठी काय साहित्य घेतले ते पाहूयात. त्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटो, गाजर, शेवग्याचे काही तुकडे घेतलेत आणि कढीपत्ता घेतला आहे. आता एका कढईमध्ये थोडं तेल घालून घेऊयात आणि यामध्ये 1 चमचा जिरे आणि मोहरी घालून घेऊयात. जिरे आणि मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात. थोडी हळद घालूयात. यावर कांदा घालून घेऊयात आणि कांदा छान परतून घेऊयात. कांदा थोडा परतून झाला की यामध्ये गाजर घालून घेऊयात. गाजर हे शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे हे तेलामध्ये छान परतून घेऊयात. थोडं फ्राय झालं की यामध्ये शेवग्याची शेंग घालून घेऊयात. टोमॅटो घालूयात आणि व्यवस्थित फ्राय करून घेऊयात. थोडं फ्राय झालं की यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे मी थोडा चिंचेचा कोळ बनवला होता तो घालून घेऊयात आणि यामध्येच आपल्याला ह्या भाज्या शिजवून घ्यायच्यात. यामुळे सांबारला अप्रतिम अशी टेस्ट येते. झाकण ठेवूयात आणि एक 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटांनंतर भाज्या छान शिजलेल्या आहेत. आता यामध्ये 2 चमचे सांबार मसाला घालून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. डाळही आपली छान शिजलेली आहे. आता ही डाळ या सांबारमध्ये घालून घेऊयात. ही डाळ शिजल्यानंतर मी थोडी फेटून घेतलेली आहे. आता ही डाळ या आपल्या सांबारमध्ये घालून घेऊयात. आता ही डाळ व्यवस्थित आपल्या सगळ्या भाज्यांसोबत एकजीव होण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये 1 चमचा मी लाल मिरची पावडर घातली आहे. यामुळे अतिशय छान अशी चव येते या सांबारला. आता मंद आचेवर सांबार उकळून घेऊयात. तोपर्यंत चटणी कशी बनवायची ते बघूयात. मस्त पुदिना घालून चटणी कशी बनवायची ते बघूयात. त्यासाठी इथे मी खोबरं घेतलं आहे. कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथे मी भाजलेली डाळ घेतलेली आहे. कढीपत्त्याची काही पानं घेतलेली आहेत. आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीचे तुकडे हे सगळं आपल्याला प्रथम बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये प्रथम खोबऱ्याचे तुकडे घालून घेतलेले आहेत. यावर आपल्याला आवडीनुसार मिरचीचे तुकडे घालायचे. लसूण, आलं, कढीपत्त्याची पानं यामुळे सुद्धा चटणीला छान टेस्ट येतो. कोथिंबीर आणि पुदिना बारीक चिरून घेतलेला आहे. हे प्रथम कोरडंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आधीच जर आपण पाणी घातलं तर खोबऱ्याचे तुकडे बारीक वाटले जात नाहीत, ते चटणीमध्ये तसेच राहतात. त्यामुळे कोरडं वाटून घेऊ, नंतर पाणी आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ. एक महत्त्वाची टीप म्हणजे आपण या चटणीमध्ये पुदिना घातला आहे, यामुळे टेस्ट छान येते, पण थोड्या वेळाने ही चटणी काळी पडू लागते. त्यामुळे अर्धा लिंबू आपण इथे पिळून घ्यायचा आहे. यामुळे चटणीला टेस्ट पण छान येते आणि मस्त हिरवीगार अशी चटणी तयार होते. मस्त बारीक वाटून चटणी झालेली आहे. ही एका बाउलमध्ये काढून घेऊयात. सुरेख अशी हिरवीगार चटणी तयार आहे. सांबारसुद्धा आपलं रेडी आहे. गरमागरम जाळीदार सॉफ्ट अशी इडली पण तयार आहे. इडलीचा गॅस बंद केल्यानंतर साधारण 5 मिनिट या इडल्या आपण याच भांड्यामध्ये ठेवल्या होत्या. 5 मिनिटांनंतर आपल्याला ह्या सगळ्या डिश काढून घ्यायच्यात आणि इडली काढून घ्यायची आहे.
इडली काढून घेऊयात. मस्त हलकी पांढरी शुभ्र जाळीदार इडली तयार आहे. लगेचच निघत आहे. तुम्ही इथे बघू शकतात. अगदी स्पंजसारखी सुपर सॉफ्ट अशी इडली आपली तयार आहे. लगेचच चटणीसोबत आणि सांबारसोबत आपण सर्व करूयात. इडली खायला तेव्हाच मजा येते जेव्हा ती सॉफ्ट आणि जाळीदार असेल. त्यासाठी एका डिशमध्ये इडली घालून घेऊयात आणि त्यावर सुपर टेस्टी जे सांबार बनवलं होतं ते घालून घेऊयात. यावर असं दाटसर सांबार गरमागरम टाकलं तर ही इडली अतिशय टेस्टी लागते. नक्की बनवून बघा. तुमची इडली कशी झाली हे मला सांगायला विसरू नका. तुम्ही कशी इडली बनवता हे सुद्धा माझ्यासोबत शेअर करा. माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. कमेंटही करून सांगा. स्वातीज किचनवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा. साईडला जी बेल आहे त्यावर क्लिक करा म्हणजे सगळ्यात माझ्या छान छान रेसिपीज सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकतात. परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन. धन्यवाद.